श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त भगवान की जय। कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मनिन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजै पाण्डुरङ्गं। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरं गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भक्त तारावया लागी अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावया। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू भक्तजना त्रयमूर्ती भक्तजना सदा वरदू अखिल सौख्य श्रेयानंदू देता होय शिष्य वर्गा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेल्या ओव्या श्री गुरु चरित्रातील दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 15 अशा प्रकारे आपण श्री गुरु चरित्रातील 2 ओव्या आजच्या या सेवेकरिता घेतलेल्या आहेत। या ठिकाणी एक शिष्य एक भक्त ज्या वेळेला जे काही आपलं नित्य नेमाचं काम असेल ते काम आवरल्यानंतर झाल्यानंतर एका शांत अशा झाडाखाली निवांत पडलेल्या अवस्थेमध्ये असताना त्याला निद्रा लागलेली असताना त्याच्या स्वप्नामध्ये ज्या वेळेला एक दृष्टांत होतो त्याच्या स्वप्नामध्ये ज्या पद्धतीने तो पाहतोय जटाधारी आहे सर्वांगाला भस्म लावलेला आहे आपल्याला काहीतरी उपदेश करतायत आणि असं तो बघितल्यानंतर तो खडबडीत जागा होतो सर्वत्र पाहतोय कुठेच काही नाही पण थोडा प्रवास केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष ज्या वेळेला त्या मूर्तीचं दर्शन होत आहे प्रत्यक्ष त्या पद्धतीने समोर जसं त्याने स्वप्नात बघितलेले तसं ज्या वेळेला त्याला प्रत्यक्ष दर्शन होत आहे त्यावेळेला तो साष्टांग नमस्कार घालतोय आणि मग विनवणी करतोय आपण कोण आहात। त्यावेळेला ज्यांना नमस्कार करतोय ते म्हणतात की मी निरुसिंह सरस्वती स्वामींचा भक्त आहे दास आहे शिष्य आहे। नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजे कोण त्यांची ओळख दत्त भगवान म्हणजे कोण दत्त गुरु म्हणजे कोण त्यांची ओळख या देत असताना त्यांचं स्तवन करत असताना दत्त गुरूंची ओळख करून देत असताना जे त्याने स्तवन केलेलं आहे जी ओळख करून दिलेली आहे
त्या संपूर्ण स्तवनामधल्या फक्त 2 ओव्या आपण घेतलेल्या आहेत प्रस्तुत. या ओव्यांच्यातून भक्त तारावया लागी अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावया. दत्तगुरूंचा महिमा एवढा अगाध आहे, दत्तगुरूंचं कार्य एवढं अगाध आहे की त्या कार्याची ओळख करून देताना त्यांचं येणंच यासाठी झालेलं आहे. भक्त जन तारावया, भक्तांचा उद्धार करण्यासाठी भक्त तारावया लागे अवतार त्रयमूर्ती जगी. त्या देवाला, त्या दत्त भगवंताला, त्या दत्त गुरूंना, त्या दत्त महाराजांना कशासाठी यावं लागलेलं आहे. पण मग याचा विचार कोण करणार, याची ओळख कोण घेणार. सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावया. ज्यांच्या अंतःकरणामध्ये उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे हा भवसागर तरुण जाण्याची, ज्यांच्या मनामध्ये एक दृढ निश्चय निर्माण झालेला आहे की आपण हा भवसागर तरुण जायला हवा. आणि मग ही उत्कंठा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे ते या काय करतात, या ठिकाणी त्या दत्तगुरूंची ओळख घेतात, दत्तगुरूंचं स्तवन करतात, दत्तगुरूंना शरण जातात. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू भक्त जना सदा वरदो अखिल सौख्य श्रियानंदो देता होय शिष्य वर्गा. लक्ष्मीचा पती, लक्ष्मीचा दाता, आणि त्याला जो शरण गेला ना त्याला जे हवं ते मिळतंय, त्याला जे हवं त्याची प्राप्ती त्या ठिकाणी त्याला होते. अशा प्रकारची ओळख या ठिकाणी या गुरुचरित्रामध्ये करून दिलेली आहे. सर्वप्रथम जो ग्रंथ आपण श्रवणासाठी घेतलेला आहे, या प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे, त्या ग्रंथाची निर्मिती, आता प्रत्येक ग्रंथाची निर्मिती कशी झालेली माहिती आहे का. भगवंताचा आणि भक्ताचा संवाद, बरं का, देवाचा आणि भक्ताचा संवाद, त्याच्यातून निर्माण झाली गीता. भगवान श्रीकृष्णांचा आणि अर्जुनाचा संवाद, त्याच्यातून निर्माण झाली गीता. जगद्गुरु तुकोबांना आलेले अनुभव, जगद्गुरु तुकोबांना जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव, ज्या आलेल्या प्रचित्या, जे घडलेल्या घटना, त्याच्यातून निर्माण झालेले अभंग म्हणजेच गाथा, म्हणजे गाथा. आणि विश्वाच्या कल्याणासाठी कुठेतरी संस्कृत जे आहे ते प्रत्येक जनसामान्य माणसाला कळावा, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये ते विचार निर्माण व्हावेत. आणि विश्व कल्याणासाठी गीतेवर जे भाष्य केलं आणि प्राकृत तुम्हा आम्हाला कळेल अशा प्रकारे ज्या ग्रंथाची निर्मिती झाली, तो ग्रंथ म्हणजेच माऊलींचा ज्ञानेश्वरी ग्रंथ. गुरु आणि शिष्याच्या संवादातून निर्माण झालेला जो ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे गुरुचरित्र. गुरु आणि शिष्याचा संवाद म्हणजे शिष्याला उत्कंठा निर्माण होते गुरु कोण हे जाणून घेण्याची, बरं का. आणि त्याचे गुरु गुरूंच्या विषयी जे महत्व प्रकट करतात, गुरूंचं चरित्र जे सांगतात, त्याच्यातून जो निर्माण झाला त्या ग्रंथाचं नाव आहे गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र. या श्री गुरुचरित्रामध्ये तिन्ही देवांचं वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे दत्तगुरु, दुसरा दत्तगुरूंचा अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, आणि तिसरा दत्तगुरूंचा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी. या तिघांचंही वर्णन, या तिन्ही श्री गुरूंचं वर्णन या गुरुचरित्रामध्ये केलेलं आहे. ते कसं, पहिल्या अध्यायापासून ते 9व्या अध्यायापर्यंत दत्तगुरु आणि श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये त्याची संपूर्ण सांगता केलेली आहे. 10व्या अध्यायापर्यंत दत्तगुरु
आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचं चरित्र या ठिकाणी या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि 11व्या अध्यायापासून तर 52व्या अध्यायापर्यंत 53व्या अध्यायापर्यंत दोन प्रकारे या गुरुचरित्र आपल्याला पाहायला मिळतं. एक 52 अध्यायाचा, एक 53 अध्यायाचा. 53 अध्यायाचा म्हणजे पूर्ण अवतारणिका ज्या अध्यायामध्ये आलेली आहे तो पूर्ण 53 अध्याय. सर्व अध्याय पुढचे दत्तगुरूंचा जो अवतार आहे, भगवान दत्तात्रयांनी दत्तगुरूंनी जे कार्य केलेलं आहे नृसिंह सरस्वती म्हणून, त्या ठिकाणी ते सगळं कार्य त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. या गुरुचरित्रामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आणि त्या मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या गुरुचरित्राचा पहिल्या अध्यायापासून तर 52 अध्यायापर्यंत आपण विचार केला. शिष्य कसा असावा, गुरु कसा असावा, गुरुचं कार्य काय आहे, माणसाने आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे कार्य करावं, कर्म कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, आणि ते कशा प्रकारे असावं हे सगळ्या प्रकारचं ज्ञान या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे या 52 अध्यायांमध्ये. या गुरुचरित्राची रचना करत असताना सुरुवातीला ज्ञानकांड मांडलेलं आहे, नंतर कर्मकांड मांडलेलं आहे आणि मग नंतर भक्तिकांड मांडलेलं आहे. बरं का, पहिले ज्ञानकांड आहे, नंतर कर्मकांड आहे आणि नंतर भक्तिकांड आहे. मौली ज्ञानाशिवाय जर तुम्ही डायरेक्ट भक्ती करायला गेले तर तुमच्याकडून भक्ती घडेल असं सांगू शकत नाही. कारण भक्ती कशाला म्हणतात, कशाशी खातात ते तर कळलं पाहिजे. भक्ती कशाला म्हणतात हे ज्ञान प्रथम आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. पहिले ज्ञान आहे, ज्ञानानंतर मग कर्म आहेत, आणि जी कर्म आमच्याकडून घडतात ना त्यालाच भक्ती म्हटली जाते. अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी म्हटले. आम्हाला जी कर्म करायची आहे त्याचं ज्ञान आम्हाला हवं आहे. शेती करण्याचं ज्ञानच नाहीये. बरं का, शेतावर कधी गेलेलंच नाहीये, शेती काय करतात आणि कुठे काय लावतात, कशाला काय म्हणतात हे माहितीच नाहीये. अशा माणसाला जर आपण शेती करायला पाठवलं तर सांगा ना काय करेल. कधीही शेतावर न गेलेली सुनबाई, कधीही शेताचं तोड न पाहिलेली ती, कधी शेत कशाला म्हणतात ही माहिती नाही. सासूने फक्त काय सांगितलं, आपलं आव्हान बेनाचं आहे. बरं का, शेतावर नेली तिला ते आव्हान दाखवून दिलं. आपण जे भाताचं रोपट पेरतो की ना, ते भाताचं रोपट दाखवून दिलं आणि काय सांगितलं, हे पेरायचं आहे, दुपारपर्यंत तुला जेवढं होईल तेवढं कर आणि घरी ये. काय तिच्याने जेवढं होईल तेवढं दुपारपर्यंत केलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर मग सासूने विचारलं, काय ग किती झालं, किती बेणून झालं. एवढं सगळं मोकळं करायचं म्हटल्यानंतर टाइम नाही लागणार का म्हणे. एवढं सगळं बेणून मोकळं करायचं आहे, टाइम लागणार नाही. अगं म्हणे काय केलंस तू. जेव्हा प्रत्यक्ष जाऊन सासूने बघितलं तेव्हा पाहते तर काय आव्हानच बेना केला त्यांनी पूर्ण. तुम्हाला संसार करायचा असला तरी ज्ञान पाहिजे, प्रपंच करायचं असलं तरी ज्ञान पाहिजे, आणि परमार्थ भक्ती करायची असेल तरी ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय कर्म घडत नाही, ज्ञानाशिवाय कुठल्याही प्रकारचं कार्य घडत नाही. आणि म्हणून ज्ञानाची गरज आहे, आणि म्हणून ज्ञानाची गरज आहे. पोट भरावा याची विद्या आम्हाला सहज प्राप्त होते. त्यासाठी अनेक मार्ग आहेत, अनेक ठिकाणं आहेत, अनेक प्रकारे आम्ही विद्या ती प्राप्त करून घेत असतो. पण आमचं हित ज्याच्यामध्ये आहे, आम्हाला परमार्थ भक्ती ज्याच्यातून कळेल, हा नरदेव भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेला आहे, या नरदेवामध्ये आम्ही आलेलो आहोत, आम्ही काय करायला पाहिजे. तू कोण, कोणाचा कुठून आला शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बाबा. तू कोण आहेस, कुठून आलेला आहेस, कुठे जायचं आहे, काय कार्य करून आणि मग या जगाचा निरोप घ्यायचा आहे. हे ज्ञान आम्हाला मिळालं, हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं तर आमच्या देहाचं सार्थक होईल.
जर ज्ञानच आम्हाला नसेल तर जसा आला तसं कार्य केलं आणि आलेला दिवस त्या दिवशी त्याने जगाचा निरोप घेतला. सांगा ना, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि ह्या माणसामध्ये काय फरक आहे? मग काय फरक आहे? म्हणून कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर ज्ञान महत्वाचं आहे आणि ह्या ज्ञानामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे याची ओळख करून देत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. बरं का, सगळ्या प्रकारच्या पापाचं भस्म करण्याचं सामर्थ्य या ज्ञानामध्ये आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. सगळ्या प्रकारचं पातकांचं भस्म करण्याचं सामर्थ्य या ज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आम्हाला ज्ञानाची गरज आहे. सर्वप्रथम आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ज्ञान झाल्यानंतर, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मग कर्म आहेत. आम्हाला चांगल्या प्रकारची इंद्रिय भगवंताने दिलेली आहेत. आम्हाला चांगल्या प्रकारचं देह भगवंताने दिलेला आहे. आणि मग जर समजा हा नरदेह आम्हाला भगवंताने एवढा उत्तम प्रकारे दिलेला आहे, हा ज्ञाने विन कर्मे बिघडे, ज्ञानाशिवाय कर्म घडत नाहीत. आमचे डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, त्वचा आहे, जीव आहे, ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, कर्मेंद्रिय दिलेली आहेत, पंचभूतात्मक देह भगवंताने निर्माण केलेला आहे. पण कुठल्या इंद्रियाने काय कर्म करायची ती जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून कर्म घडणार नाहीत. ती जाणीव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून कर्म ती पाहायला मिळणार नाही. एखादी नवीन वस्तू जर आमच्या घरामध्ये आम्ही आणली, कधीही न वापरणारी वस्तू शेजाऱ्यांनी आणली म्हणून आम्ही आणली, ती वस्तू जर आम्ही आमच्या घरी आणली आणि आम्हाला वापरायची माहिती नसेल तर त्याच्याबरोबर एक गाईड असते, मॅन्युअल गाईड, त्याला माहिती पुस्तिका म्हणतात. ते माहिती पुस्तिका मी पाहतोय आणि त्या माहिती पुस्तिकामध्ये पाहून आणि मग ते हाताळतोय आम्ही. एवढं उत्तम असा देह भगवंताने दिलेला आहे, एवढी इंद्रिय चांगल्या प्रकारे भगवंताने दिलेली आहेत, पंचभूतात्मक देह भगवंताने निर्माण केलेला आहे. आयुष्यभर जर माहिती पुस्तिका हाताळलीच नाही, मॅन्युअल गाईड कडे कधी जर बघितलंच नाही, जसा आला तसा जर निरोप घेतला तर सांगा ना, किती जगला, किती वर्ष कार्य केलं, काही महत्व आहे का त्याला? आहे काय? शेजाऱ्यांनी वॉशिंग मशीन आणली म्हणून ही बाई नवऱ्याच्या मागे लागली, आपल्याला पण पाहिजे काय? पण हाताळायची माहिती नाहीये, कसं हाताळायचं ते माहित नाहीये. आणल्यानंतर हिने काय केलं, धोपाटण्या सकट कपडा टाकलं त्याच्यामध्ये आणि केली चालू. सांगा ना तिची अवस्था काय झाली असेल त्या वॉशिंग मशीनची. कुठलीही गोष्ट हाताळायची म्हणजे त्याचं ज्ञान पाहिजे ना. तसं आम्हाला या देहाकडून जर परमार्थ करायचे, भक्ती करायची तर सर्वप्रथम आम्ही स्मरण केलं पाहिजे. परमार्थ कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात? दादा, ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या दत्तगुरूंनी अनेक प्रकारचे गुरु केले, अनेक प्रकारचे गुरु केले. पण भागवतामध्ये 24 गुरूंचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे, बरं का? माऊली म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. सगळ्या गुरूंचा जर आपण विचार करायला गेलो ना, दत्तगुरूंनी केलेल्या गुरूंचा विचार, तोटक जर जी यादी आहे तेवढ्यांचा जर विचार करायला गेलो तरी आपल्याला 2 तास कमी पडते. पण मग काय केलं, जो अनुभव आला ना त्याच्यातून काय शिकायला मिळतं एवढं फक्त शिकले. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये जे कार्य करत असतोय ना, हे कार्य त्रिगुणात्मक आहे. म्हणून त्या दत्तगुरूंची प्रार्थना करत असताना, दत्तगुरूंची आरती म्हणत असताना आम्ही सुरुवातीलाच म्हणतोय त्रिगुणात्मक, त्रयमूर्ती आणि मग दत्त हा जाणा. कोणता? त्रिगुणात्मक जो आहे तो त्रयमूर्ती, दत्त हा जाण. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण हे आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या गुणाची विभागणी त्याच्या
बुद्धीप्रमाणे त्याच्या आचरणाप्रमाणे होत असते. पावसाचं पडणारं पाणी आहे, पडणाऱ्या पाण्यामध्ये काहीही दोष नसतो बरं का. अंबारजाला जसं पाणी पडतंय तसंच उशीतला पडतंय, तसंच वाशीतला, शहापूरला तसंच, असं वेगळं नाही काय. पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष काय आहे? काहीही नाही. पडणारं पाणी जर तुम्ही सेवन केलं तर त्याच्यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही, कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही, कुठल्याही प्रकारचं काही वेगळं तुमच्याकडे पाहायला मिळणार नाही. पण त्या पाण्याला जर एखाद्याचा संग झाला, जमिनीचा होऊ द्या, झाडाचा होऊ द्या, वेलीचा होऊ द्या, कुठल्याही गोष्टीचा होऊ द्या, त्या पाण्याला एखाद्या गोष्टीचा जर संग झाला तर जसा ज्याचा संग झाला असेल ना तसे गुण आपल्याकडे पाहायला मिळतात. मग पडणारा पाण्याचा थेंब जो आहे तो निर्दोष आहे, कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये नाही आहे. पण तो पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडला तर, फुल तापलेला असं गरम झालेलं एकदम लाल बुंद झालेलं लोखंड आहे आणि त्याच्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर नाव पण शिल्लक राहत नाही, थेंब संपला. बरोबर आहे. तोच पाण्याचा थेंब जर कमलाच्या पानावर किंवा त्याच्या पलीकडे जाऊ आपण आलवर असते नाही का, त्या आळूच्या पानावर समजा पडला, बाबा बरोबर आहे की ना, मोत्यासारखा चमकून दिसतो. बरोबर आहे, मोत्यासारखा चमकून दिसतो. पण तोच पाण्याचा थेंब जर समुद्रातल्या शिंपल्याच्या संपुटात जर पडला तर त्याचा मोतीच होतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तो पडणारा पाण्याचा थेंब त्याला संग कसला होतोय ना हे महत्वाचं आहे. भगवंताने निर्मिती करताना आपल्याला इथे जन्माला घालताना काय दोष होता सांगा ना. आणि दोष नसतो म्हणून तर आपण शेजाऱ्यांचा पोरगा पण आवडीने उचलतो, जवळ घेतो, 4 पप्प्या घेतो काय, आणि करमणुकीसाठी आपल्या घरी आणतो, त्याला खेळवतोय, परत नेऊन देतोय त्यांचं, आहे की नाही. तोच मोठा झाल्यानंतर काय, मग तेच बाबा बोलतात, अरे तू लहान असताना बाळा, अरे मी तुला अंगा खांद्यावर खेळवलंय रे, तू आज मला वाईट बोलतोयस. तू आज मला बोलताना जरा विचार कर, तुझ्या बापाला विचार, लहानपणी तू कोणाकडे कोणाच्या अंगा खांद्यावर खेळलेला आहेस. भगवंत या ठिकाणी प्रत्येकाला जन्माला घालताना आहे की नाही कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. सर्वांकडे सारख्या बुद्धीने पाहणारा तो देव आहे, सगळ्यांना सारख्या पद्धतीने पाहणारा तो देव आहे, सगळ्यांना सारख्या पद्धतीची निर्मिती करणारा तो देव आहे. मला आत्वांची पूर्व संचित केले. आम्हाला जसा संग झाला ना तसे गुण आमच्याकडे पाहायला मिळाले. मग सांगा ना, तमोगुणी माणसाला जर कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, तापलेल्या लोखंडावर जसा पाण्याचा थेंब पडल्यानंतर त्याचा नाव पण शिल्लक राहत नाही ना, त्याला तमोगुण म्हणतात. काय म्हणतात त्याला? तमोगुण. आणि रजोगुण आहे की नाही, तो फक्त चमकून दिसतो. कुठे मानपान मिळाला ना मग तो सगळ्यात पुढे असतो बरं का. फक्त वेगळ्या त्या इतर क्षेत्रांमध्येच आहे असं नाही, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतंय. जे पुढे पुढे करणारे असतात ना, बघा ना, खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या त्या महाप्रसादाच्या, त्या काळ्याच्या महाप्रसादाच्या शेवटच्या जेवून उठणाऱ्या माणसांपर्यंत जे सेवा करतायत त्या आचारांचा आम्ही कधी विचार सुद्धा करत नाही. पहिल्या दिवसापासून झाडू मारणारे जे असतात ना, अगदी संपूर्ण कार्यक्रम संपला तरी ती सगळी सुचिरभूतता करायची जबाबदारी त्यांच्यावर. पूर्ण झाडू मारून सगळा केर कचरा बाजूला करून त्याची विल्हेवाट लावून मोकळे, पण त्यांचा कधी आम्ही विचार सुद्धा करत नाही. हे चमकून दिसणारे खूप असतात बरं का, चमकून दिसणारे, मोत्यासारखे चमकून दिसणारे. बरं ते कुठल्या गुणामध्ये मोडतात? रजोगुणामध्ये, रजोगुणामध्ये मोडतात ते. आणि जर शिंपल्याच्या संपुटात पाणी पडल्यानंतर मोतीच होतोय की नाही, तो आधी अंतःकरणामध्ये विचार करतो, आधी अंतःकरणामध्ये विचार करतोय, मनामध्ये विचार करतोय.
आपण तसं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या वेळेला आपण तसं राहतोय ना त्या पद्धतीने, जसं वागतोय ना त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करतोय, त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरं सांगू का, सगळ्यात श्रेष्ठ गुण तोच आहे. तमोगुणे अधोगती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. तमोगुणाने अधोगतीच आहे, रजोगुणाने पुनरावृत्ती आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये तमोगुण आहे ना त्याच्याकडे जो विचार येतो ना तो डायरेक्ट म्हणजे लयालाच, शेवटच डायरेक्ट, सुरुवात आणि शेवट तिथेच, बरं का. ज्याच्याकडे रजोगुण आहे ना त्याच्याकडे त्याच विचारांची परत परत पुनरावृत्ती होत असते. तेच विचार त्याच्याकडे परत परत येत असतात. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण आहे ना तो फक्त आणि फक्त एकच विचार करत असतो, समोरचा माणूस किती वाईट आहे हे पाहण्यापेक्षा त्याच्याकडे एक तरी घेण्यासारखा गुण आहे ना तो घ्यायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि बाजूला व्हायचा. याला म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरु से आल्या पारपण जग संपूर्ण गुरु दिसे. दत्त महाराजांनी पृथ्वीला गुरु केलं, पृथ्वीला गुरु मानलं आणि पृथ्वीला गुरु मानत असताना त्या पृथ्वीकडचा एक गुण बघितला. काय गुण बघितला? कुदळाने तोडणाऱ्यावर जेवढी प्रेम करते ना तेवढाच प्रेम तिला नमस्कार जो रोज करतो त्याच्यावर पण करते. जो रोज तिला नमस्कार करतोय ना त्या पृथ्वी मातेला, त्या धरती मातेला, त्याच्यावर जेवढा प्रेम करते तेवढाच प्रेम कुदळाने तोडणाऱ्या माणसावर सुद्धा करते. ती काही फरक पडत नाही. म्हणजे आमच्या शेतकऱ्याने कुठेतरी त्या देवाला नारळ फोडावा, नांगरण झुपावं बैल आणि नांगरणी करावा, तिला उकरून काढावी, त्याला सुद्धा एका धान्याचं, एका तांदळाचं, एका धान्याचं, एका कणसाचे 100 कणस देण्याचं काम ती धरती माता करत असते, ती पृथ्वी माता करत असते. हा गुण दत्तगुरूंनी त्या पृथ्वी मातेकडे. पाण्याकडे बघितल्यानंतर पाणी तेरा रंग कैसा, बोले जिसमें मिलाया वैसा. माणसाला कसं राहता आलं पाहिजे माहितीये का? लहानांमध्ये जर गेलं ना तर लहान पण होता आलं पाहिजे, तरुणांमध्ये गेल्यानंतर तरुण होता आलं पाहिजे, वृद्धांमध्ये गेल्यानंतर वृद्ध होता आलं पाहिजे. धर्माचं कार्य जर करायचं असेल, देवाचं कार्य जर करायचं असेल तर त्यासाठी आपला पंथ अडवा येता कामा नाही, आपला ग्रंथ अडवा येता कामा नाही आणि आपल्या कुठल्या संत आहे तो सुद्धा अडवा येता कामा नाही. सगळ्या पंथाचे, सगळ्या ग्रंथाचे आणि सगळ्या संतांचे ज्या वेळेला एकत्र येतात ना त्यावेळेला दत्त जयंती सारखा उत्सव पाहायला मिळतो आम्हाला. जोपर्यंत आम्ही आमचा पंथ, संत आणि ग्रंथ बाजूला घेऊन बसतोय की ना, वेगळ्याचा द्वेष करणं, तिरस्कार करणं, मत्सर करणं हे जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये असतंय ना तोपर्यंत धार्मिक कार्य आम्हाला पाहायला मिळत नाही, मात्र निश्चित आहे. हे सगळं बाजूला सारलं पाहिजे. ऐक, सर्वच जर करायला घेतलं लिंबूचा तर लिंबूचा एकदा संग झाला की त्या पाण्याला सुद्धा त्याप्रमाणे चव निर्माण होते. तेच पाणी ज्या वेळेला आम्ही दुधामध्ये टाकतोय, तेच पाणी ज्या वेळेला आम्ही एखाद्या औषधामध्ये टाकतोय, तेच पाणी ज्या वेळेला आम्ही एखाद्या रसामध्ये टाकतोय त्या पद्धतीने ते होत असते. तसं होता आलं पाहिजे, तसं होता आलं पाहिजे. भजनात गेल्यानंतर भजनामध्ये रममाण होता आलं पाहिजे, कीर्तनात गेल्यानंतर कीर्तनामध्ये रममाण होता आलं पाहिजे, प्रवचनात गेल्यानंतर प्रवचन श्रवण करता करता रममाण होता आलं पाहिजे. आपलं वेगळं पण नका ठेवू, मी म्हणजे कोणतरी वेगळं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी वेगळं पण जर तुम्ही तुमचं सावरून जर बसाल ना तर तिथे एकरूप होता येणार नाही आणि तिथली आत्मप्रचिती जो आत्मसाक्षात्कार आहे तो घेता येणार नाही. मी कोणतरी ज्ञानी आहे, मी मोठा आहे, मला खूप कळत आहे, असं जर तुम्ही राहाल तर मात्र तिथलं तुम्हाला काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. आणि म्हणून पाण्याकडे बघितल्यानंतर, आपाकडे बघितल्यानंतर दत्तगुरूंनी तो त्याचा गुण घेतला.
अग्नीकडे बघितल्यानंतर अग्नीची पवित्रता तो गुण घेतला, सूर्याकडे बघितल्यानंतर सूर्याचा विचार केला. अनेक जाती धर्माची माणसं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. विचाराच्या जाती प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, वागण्याच्या जाती प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, जगण्याच्या जाती प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, पण सगळ्यांना प्रकाश देणारा सूर्य मात्र सर्वांना सारखा प्रकाश देत असतो, सगळ्यांना सारखा प्रकाश देत असतो. हाच गुण सूर्याचा दत्तगुरूंनी घेतला. चंद्राकडे बघितल्यानंतर चंद्र कलेकलेने वाढतोय, चंद्र कलेकलेने कमी होतोय, पण त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर होत नाही. असं प्रत्येक परमार्थ करणाऱ्या माणसाने व्हायला हवं, राहायला हवं. तुमच्यावर दुःखाचा प्रसंग येऊ द्या, सुखाचा प्रसंग येऊ द्या, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आम्हाला या संसारामध्ये राहायचंय, प्रपंचामध्ये राहायचंय. आम्हाला उद्योगधंदा व्यापार व्यवसाय करून जर परमार्थ करायचा आहे तर अनेक संकट आमच्यावर येतील, अनेक प्रसंग आमच्यावर येतील. कधीतरी दुःखाचे दिवस येतील तर कधीतरी सुखाचे दिवस येतील, पण त्याचा परिणाम मात्र आमच्यावर काही होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी, याचा विचार आम्ही करायला हवा. आणि हा गुण चंद्राचा दत्त महाराजांनी घेतला. वायूकडे बघितल्यानंतर दत्त महाराजांनी विचार केला, अरे हा सगळ्यांना स्पर्श करत जातो पण अडकत कुठेच नाही. आहे की नाही? सगळ्याला स्पर्श करत जातो ना, कशात अडकतोय? श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि घरी गाडी म्हणून लाजू नये. या आयुष्यामध्ये कार्य करत असताना, अनेक ठिकाणावरून जात असताना, अनेक पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं 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 स्पर्श करून जायचंय. आपण आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना मुलांच्या समोर बाप म्हणून राहायचंय, स्पर्श करायचंय, अडकायचं नाही. पती म्हणून राहायचंय, स्पर्श करायचं, अडकायचं नाहीये. आपल्या आई वडिलांच्या समोर मुलगा म्हणून कार्य करायचंय, स्पर्श करायचंय, अडकायचं नाहीये. आणि जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये कार्य करत असू तर नाना प्रकारचे पद, प्रतिष्ठा, सगळ्या उपाध्या आपल्याकडे येतील, स्पर्श करायचंय पण अडकायचं नाहीये. नवे नवे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्याकडे अनेक प्रकारच्या उपाध्या येतील, पण त्या उपाध्यामध्ये अडकू नये. उपाधी देहबुद्धी ते वाढ हवी, ते उपाधी नको. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. ज्या मार्गाने आमच्याकडे उपाधी निर्माण होईल, ज्या मार्गाने आमच्याकडे अभिमान अहंकार निर्माण होईल, तो मार्ग आम्ही अवलंबावाच का अवलंबावा? म्हणून वायूचा विचार करत असताना दत्त महाराजांनी तो गुण घेतला, काय आपण चालायचं आहे. आणि साधू चालताना चांगलं वाटतं बरं का. नदी जशी धावताना आम्हाला वाहताना जशी सुंदर वाटते की नाही, नदी कोणती सुंदर वाटते आपल्याला? वाहणारी नदी सुंदर वाटते. तसं साधू सुद्धा चालणारा चांगला वाटतो. म्हणून मी मोठा नाहीये, तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, ज्ञानाने पण आणि वयाने तर खूपच लहान आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून एक विनंती करतो की तुमच्याकडे जर चांगले गुण असतील, तुमच्याकडे जर धार्मिक गुण असतील, धार्मिक विचार असतील, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर तुमचा असेल तर तुम्ही एक जागेवर थांबू नका. तुम्ही चालणं गरजेचं आहे, तुम्ही चालणं गरजेचं आहे. ज्या वेळेला ते साधू पुरुष एका गावामध्ये गेले आणि त्या गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये अशी परमार्थिक माणसं नव्हती, सप्ते होत नव्हते, कधी कीर्तन नाही, कधी प्रवचन नाही, काही नाही. बाकीच्या गोष्टी बऱ्याच व्हायच्या त्यांच्या गावामध्ये बरं का. बाया बिया नाचवाचा काम जोरात असायचा, हे नाही माऊली. ग्रंथ धार्मिक कार्यक्रम कधीच नाही. आणि त्यांच्या गावात जर साधू गेले तर काय झाली असेल अवस्था सांगा आता. त्यांना आनंद वाटला असेल? नाही ना. अहो बघितलं नाही त्यांच्याकडे कोणी. साधू आलेत का, साधूचे शिष्य बरोबर आहेत का, काय त्यांचं काही अपेक्षा आहे का, त्यांचं काही मानपान करायला पाहिजे का, आचार्य देवोभव काही करायला पाहिजे का, काहीच नाही. भिक्षा मिळाली नाही त्यांना, त्यांचा अवेर केला, द्वेष केला, मत्सर केला. तुमची गरज नाही आम्हाला, तुमची आवश्यकता नाही आमच्या गावाला. आणि मग तो गाव सोडता 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 त्या साधूने त्या गावाकडे बघितलं, त्या लोकांकडे बघितलं आणि साधू त्या ठिकाणी बोलून गेले, अरे तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. काय म्हणाले साधू?
तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि निघाले पुढे साधू. गेल्यानंतर नेमका पुढे पुढे आल्यानंतर अंबरजामध्ये आले. आणि अंबरजामध्ये आल्यानंतर बघितलं तर अरे बापरे, सप्ताह, हरिनाम सोहळे, कीर्तन, प्रवचन, किती सात्विक माणसं, किती भाविक माणसं आहे की नाही. भगवंताचं नामस्मरण करणारी माणसं किती घरं असतील साधारणतः अंबरजामध्ये? अंदाज अंदाज किती घरं असतील? 550च्या पुढे. 550च्या पुढे या अंबरजामध्ये घरं आहेत. 400 450 घरामध्ये रोज ग्रंथ वाचन होतंय का? राहिलेल्या पण घरामध्ये झालं पाहिजे काय. आणि आनंद वाटला त्या साधूंना, त्या शिष्याला आनंद वाटला. त्यांनी त्या गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर आदरातिथ्य झालं. त्यांना जे हवं ते मिळालं. शिष्य रममाण झाले, शिष्य रमले गेले. शिष्य साधूला सांगायला लागले, बाबा ह्याच गावात राहायचं का आपण? साधू बोलतो, नाही बाबा, चालणारा साधू शोभवून दिसतो, एका जागी थांबायचं नाही. किती जरी मिळालं तरी साधूने एका जागी थांबायचं नसतंय, त्याने चालत राहायचं असतंय. आणि काय झालं, व्यवस्थित सगळं झाल्यानंतर धर्मसंस्कार, धर्मकार्य त्यांनी केलं. त्या ठिकाणी जे काही करायचं संतांच्या विचाराचा प्रसार प्रचार केला. आणि गाव सोडता सोडता त्या गावाकडे बघितलं, त्या लोकांकडे बघितलं. आणि सहज ते साधू काय बोलून गेले, तुमचा गाव ओस पडो. आता मात्र त्या शिष्यांच्या अंगाचे शहारे उभे राहिले. अरे म्हणे, करताय का महाराज, करतात का असे म्हणे? ज्या गावात आम्हाला काहीच मिळालं नाही म्हणतात, त्या गावात तुमची भरभराटी हो, तुमच्या गावातच तुमचा पुरावा हो, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आणि ज्या गावामध्ये एवढं सगळं काय मिळालं, त्या गाववाल्यांना सोडता सोडता काय म्हणतात, तुमचा गाव ओस पडो. शेवटी नाहीच करमत म्हणून त्या शिष्यांनी त्या साधूला विचारलं, म्हणे महाराज क्षमा असावी, पण आम्हाला काही कळलं नाही, हे गणित तुमचं हे कसं काय बरं? ज्या गावामध्ये आपल्याला काहीच मिळालं नाही, त्या गाववाल्यांना तुम्ही असा सांगितलं की तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि ज्या गावात सगळं काही आपल्याला मिळालं, त्या गाववाल्यांना म्हणतो तुमचं गाव ओस पडो, असं का बरं? त्यावेळेला त्या साधूंनी सांगितलं, अधर्माने वागणारी जी माणसं आहेत, अनितीने वागणारी जी माणसं आहेत, ज्यांना परद्रव्य म्हणजे आपलं वाटतंय, ज्यांना परश्री म्हणजे आपलं वाटतंय, ज्यांना हिंसा म्हणजे काहीच वाटत नाही, अशी जी अधर्माने वागणारी माणसं आहेत, अशी जी वाईट कृत्य करणारी माणसं आहेत, अनितीने वागणारी जी माणसं आहेत, ती माणसं गावाच्या बाहेर नाही, घराच्या बाहेर पण पडता कामा नाही. ज्या दिवशी ती माणसं त्यांचा गाव सोडून दुसऱ्या गावात जातील ना, तो गाव पण नासवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अधर्म करणारी माणसं गावाच्या बाहेर नाही, घराच्या बाहेर पण पडता कामा नाही. अनितीने वागणारी माणसं गावाच्या बाहेर काय, घराच्या बाहेर सुद्धा पडता कामा नाही. पण संत विचारांनीच माणसं राहणारी माणसं आहेत, धर्माचरण करणारी माणसं आहेत. देवाचं कार्य, देशाचं कार्य आणि धर्माचं कार्य करणारी जी माणसं आहेत ना, त्यांनी कधीच घरी थांबू नये, त्यांनी कधीच गावात थांबू नये. त्यांनी एका गावातून दुसऱ्या गावात जावं. त्याला कारण काय, ज्या गावात जातील त्या गावात परमार्थ उभा करतील, ज्या गावात जातील त्या गावात माझ्या दत्तगुरूंचा परमार्थ, त्या दत्तगुरूंचं स्तवन केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चालणारी नदी, वाहणारी नदी जशी आम्हाला चांगली वाटते की नाही, शोभून दिसते की नाही, तसा चालणारा साधू सुद्धा चांगला वाटतो. दत्तगुरूंनी वाऱ्याकडून, वायूकडून काय गुण घेतला? अरे आपण चालत राहावं, पण कुठे अडकायचं नाही. कधीतरी कोणतरी आपली स्तुती करे, काय महाराज तुम्ही म्हणजे अरे तुमचा आवाज आणि तुमचं ते अभ्यास, चालत राहायचं, आपण थांबायचं नाही. ज्या दिवशी आपण थांबू ना, समजायचं आपलं संपलं काम, ऐकेल. म्हणून चालत राहायचं. आकाशाकडून गुण घेतला दत्त महाराजांनी. ढग येतात जातात, विजा कडाडतात, ढग गडाडतात, पण आकाश त्याच्या पलीकडे, त्याला काही फरकच पडत नाही. किती ढग कडाडले ना बाबा, आकाशाला फरक पडत नाही. आणि किती विजा कडाडल्या तरी आकाशाला फरक पडत नाही. वादळ आली, वारं आला, असं कधीच नाही झालं. सोसाट्याचा वारा आला आणि अंबारजाच्या गावावर जे आकाश होतं ते जाऊन तिकडे शेळी गावावर पडलं, इकडे मासोण्या गावावर पडलं. आकाशाला काही फरक पडत नाही. तसं माणसाचं असावं. किती विजा कडाडतील, किती ढग कडाडतील, पण अंतःकरणामध्ये जे आकाश आहे त्याच्यामध्ये कधी काही कुठल्याही प्रकारे दखल लागता कामा नये.
अशा प्रकारे जे जे समोर दिसलं त्याच्याकडून एक एक गुण घेण्याचा प्रयत्न केला. पिंगळा नावाची वेश्या आहे की नाही, नित्य नेमाने रोज अगदी वाट पाहत होती गिरायकाची. वाट पाहून पाहून कंटाळली. शेवटी वैराग्य उत्पन्न झालं. तो व्यवसाय बाजूला सरला आणि भगवंताचं नामचिंतन करायला लागली. तेव्हा तिला कळलं की अरे एवढी वाट जर मी देवाची बघितली असती ना तर आतापर्यंत देव सुद्धा कदाचित माझ्यासाठी प्रगट झाला असता. तो बाण विणणारा त्याच्याकडे बघितलं दत्तगुरूंनी आणि त्याचा गुण घेतला. काय काम करत होता तो? बाण विणत होता. त्याच्या कामामध्ये एवढा मग्न होता की ढोल ताशा नगारांच्या वाद्यामध्ये त्याच्या समोरून राजा गेला. एकाने विचारलं इथून गेली का वरात, इथून राजासाहेब गेला का? म्हणे नाही मला काही माहितीच नाहीये. मग तू काय करत होता? म्हणे मी माझ्या ह्या कामामध्ये एवढा तल्लीन होतो की ढोल ताशा नगारे कधी आले आणि कधी गेले मलाही कळले नाही. महत्वाचा विषय काय? जर आपण दत्तगुरूंचे शिष्य आहोत, जर आपण दत्तगुरूंचे भक्त आहोत ना तर प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला गुण घेता आले पाहिजेत. आणि जो जयाचा घेतला गुण, ज्याचा आपण गुण घेतो की नाही तो गुरु केला जाणार. अजगरासारखा माणसाने पडून असावं. जे मिळेल ते ग्रहण करावे, नाही मिळेल ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. अजगराचा गुण घेतला त्यांनी. अजगराचं कसं असतंय माहितीये का? समोर आलं ना का ते भक्षण करत आहे, बाकी इतरत्र पडून असतंय ते, आहे की नाही? तसं माणसाने कसं असावं? ठेविल्यानंतर तैसेची राहावे आणि चित्त असू द्यावे समाधान. अखंड समाधानी राहायचं जर असेल ना तर हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. सगळ्यात महत्वाचा गुण आहे की नाही? हरणीकडे बघितलं. चपळ पळणारी हळीण कधीही कोणाला सापडत नाही, पण जरा बासरीचा आवाज ऐकला ना त्या जागेवर थैताय नाचायला लागते. ती न पकडली जाणारी हरिण शब्दाला बोलली जाते आणि ती हरिण पकडली जाते. माणसाचं हे तसंच आहे की नाही बाबा? किती हुशार असतो तो, किती चपळ असतो, सहज कोणाच्या तावडीत सापडत नाही तो. अख्खी गावातले बोलतात अरे बाबा तो कोणाच्या तावडीत सापडणार नाही, खतरनाक माणूस आहे तो, बरं का? पण असा एखाद्या शब्दाला बोलतो ना तो. 1400 वर्ष तपश्चर्या करणारी माणसं ऋषी आहे की ना, आणि आवाजाला बोलतात, बरं का? जंगलामध्ये पैजनांचा आवाज आला, फुलकुण्यांचा आवाज आला तर त्यावेळेला एवढं तरी कळायला हवं होतं की जंगलात बसलोय, हरण तर बांधून येणार ना पाहिजे. घुंगर हरणांच्या पायातलं तर नाहीये. मग सहज विचारायला काय, डोळे उघडून तर बघू. पण तेवढ्यात विचार केला सगळ्यांना डोळे उघडायचे, बोलतो अर्धे डोळे उघडायचे. अर्धे डोळे उघडायचा प्रयत्न केला पण जे उघडलेले होते ते परत मिटता नाही आले बाबा त्यांना, ते उघडलेच. आपण किती जाडकी पत्ती आहोत. आपण कोण आहोत? एकदा स्मरणिका हातात घेतली की खालच्यालीच्या बालदानी पैसे दिले ते तेव्हा आठवतात त्याला. हातात माल घेतल्याबरोबर आणि मग बोलतो हे बा हात आठवलाय बघ मला, काल पण एकट्या मला आठवला, जा लगेच ना ते पैसे घेऊन ये पहिली. आपली तपश्चर्या अशी असते, आहे की ना? कुठं निवडून ठेवतील आपल्याला सांगू शकत नाही. भला मोठा हत्ती आहे, सहज त्याला कोणी पकडू शकत नाही आणि सहज एवढं बल त्याच्याकडे आहे. पण स्पर्श सुखाला बोललेला असतोय तो, स्पर्श सुखाला बोललेला असतो. जरा कुठे स्पर्श सुख त्याच्याकडे निर्माण झालं की त्याला बघा बरोबर पाडतात. ते पुट्ट्याची हत्तीन तयार करतात, खाली एक खरडा खोदतात आणि त्या खरड्यावर ती पुट्ट्याची हत्तीन ठेवतात. ज्या वेळेला तो हत्ती स्पर्श सुखासाठी त्या हत्तीनीला भेटायला जातो त्यावेळेला त्या कधी कोणाला न सापडणारा आणि अतिशय बलाढ्य असलेला हत्ती सहज त्या खरड्यामध्ये पडला जातो. अशीच माणसाची अवस्था सुद्धा विषय करून ठेवतात. एक एक गुणाचा अभ्यास त्या ठिकाणी केला बघा. प्रत्येक म्हणजे पूर्णच्या पूर्ण गुरु जर आपण पाहायला गेलो, दत्त गुरूंचे 24 गुरु, तर आपल्याला वेळ कमी पडेल. महत्वाचा विषय काय की या ठिकाणी उल्लेख करत असताना, ओळख करून देत असताना, भक्त तारावया लागे अवतार त्रयमूर्ती जगी. म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेचा कधीचाही जरी विचार केला देवाचा येण्याचा तरी कारण हेच आहे. भगवान श्रीकृष्णाले अर्जुनाला ओळख करून देतात की मला काय यावं लागतंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि. आणि इथे सुद्धा तेच मांडलेलं आहे. धरी अवतार विश्व तारावया.
अत्रीची अनसुया गरोदरी. कशासाठी? विश्व तारावया. जगद्गुरु तुकोबा सुद्धा ओळख करून देतात. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पालिसी भक्त जना. अंब ऋषीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निंदिलेले किती एक. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. आहे की नाही? धर्म रक्षणाकारणी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रत्येक वेळेला त्या भगवंताला यावं लागतंय. आता या ठिकाणी ह्या गुरुचरित्रामध्ये अनेक प्रकारच्या कथा, अशा अनेक प्रकारच्या प्रचितीच्या कथा, अनेक प्रकारे म्हणजे जे जे काही दत्तगुरूंनी कार्य केलेलं आहे ते सगळं या ठिकाणी मांडलेलं आहे. कधीतरी वेळ मिळाला ना तर एकांतात, असं बघा, एकांतात कधीतरी ते गुरुचरित्राचं पारायण करावं किंवा असं वाचावं, आपण वाचावं. आज त्या गाणगापूर क्षेत्री गेल्यानंतर फक्त गुरुचरित्राचं आपण वाचन केल्यानंतर जर गेलो तर प्रत्येक कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बरं का बाबा? प्रत्येक कार्य पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे, ज्या वेळेला महाराज त्यांच्या एका शिष्याकडे गेले आणि गेल्यानंतर ती बाई बिचारी बाजूला बसलेली होती. माधुकरी मागण्याच्या निमित्ताने गेले. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काहीच नाही, माझ्या घरात काही नाही आणि मी माधुकरी देणार काय? पण त्यावेळेला मग दत्तगुरूंनी सांगितलं की मग बाजूला जी म्हैस आहे, मावशी म्हैस तुमच्या घरात आहे म्हणजे दूध असेल, दूध तरी देऊ शकता ना तुम्ही. त्यावेळेला ती मावशी बोलते, अहो म्हैस कसली रेडा येतो. काय म्हणाली? म्हैस कसली रेडा येतो. अहो म्हणे मावशी असं काय बोलताय, सर पाहतोय मी. काय म्हैस आहे, प्रत्यक्ष दिसतंय, तुम्ही रेडा म्हणताय? हो म्हणे म्हैसच आहे, पण कित्येक वर्षांपासून दूध नाहीये, तिला दूध नाहीये. म्हणून तिच्या नाकामध्ये व्यसन टाकून रेड्याचं काम तिच्याकडून करून घेतोय आम्ही, शेतीचं. बरं का? अध्यायामध्ये मांडलेल्या गुरुचरित्रामध्ये. आणि मग महाराजांनी सांगितलं, दत्त महाराजांनी, मावशी जाऊन बसा, फक्त मिळतंय का बघा दूध. आपल्या श्री गुरूंवर किती विश्वास पाहिजे हे महत्वाचं आहे. बरं का? श्री गुरूंवर आपला विश्वास पाहिजे. आणि श्री गुरूंवर विश्वास म्हणून जाऊन बघितलं, अनेक प्रकारे दूध त्या ठिकाणी काढलं आणि दत्त महाराजांनाही दिलं. त्यावेळेला साष्टांग नमस्कार घातला. म्हणे महाराज, अहो कित्येक वर्षापासून, त्या वर्षांचा सुद्धा उल्लेख केलाय त्या ठिकाणी की वांज म्हणून असणारी ही आमची म्हैस, रेड्याचं काम तिच्याकडून आम्ही करून घ्यायचो, पण आज तुमच्यामुळे ती दूध द्यायला लागली. आम्ही फक्त ते गोष्टीरूपी तिकडे जातो म्हणून आम्हाला कळत नाही. पण श्री गुरुची प्राप्ती होईपर्यंत जर आमचा विचार केला तर आम्ही कोण होतो? माणूस म्हणून जन्माला घालून सुद्धा माणूस म्हणून वागायचो का? अरे प्राण्या पक्ष्यांना लाज वाटेल अशी कर्म आमच्याकडून घडायची, आहे की नाही? पण ज्या वेळेला श्री गुरूंची प्राप्ती झाली, श्री गुरूंनी आम्हाला उपदेश केला आणि एवढ्या वर्ष वाहन असलेली, म्हणजे एवढ्या वर्ष कुठल्याही प्रकारे परमार्थाचा लवलेश नाही, भक्तीचा लवलेश नाही, अध्यात्माचं काहीही नाही त्या ठिकाणी आज बघा ना, म्हणजे अहो एखाद्याची परंपरा जर समजा परमार्थिक असेल ना, तर त्याच्या परंपरेमध्ये एखादा परमार्थिक माणूस निर्माण होणं सोपं आहे ना बाबा. कारण त्याची परंपरा आहे, आजोबाने परमार्थ केलेला आहे, आजोबापासून त्याला वडिलांना वारसा मिळाला लाभलेला आहे, वडिलांपासून त्याच्या मुलाला नातवाला वारसा लाभलेला आहे. पण ज्या घरामध्ये ग्रंथ वाचन माहिती नाही, ज्या घरामध्ये कीर्तन माहिती नाहीत, ज्या घरामध्ये प्रवचन माहिती नाहीत, ज्या घरामध्ये परमार्थाचा लेशही नाही, त्या घरातून जर एखादा धार्मिक विचाराचा मनुष्य, धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मनुष्य जर निर्माण करायचा आहे, तर सांगा ना, हे सामर्थ्य कोणाचं आहे? दत्त महाराजांचं सामर्थ्य आहे ना. यालाच म्हणतात ना, काय वांज असणारी म्हैस दूध द्यायला लागली. सुकलेल्या फाट्याला पालवी आणलेली आहे त्यांनी. अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. फक्त मला म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का, तुम्ही ज्या वेळेला ह्या गुरुचरित्राचा अभ्यास करा,
आणि अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण गाणगापूर क्षेत्री जातो की नाही, त्यावेळेला जसंच्या तसं आजही आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं आपण बघू की हे गुरुचरित्र कोणी लिहिलेलं आहे. तर नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजे दत्त गुरूंचे जे शिष्य होते सायनदेव म्हणून, त्यांचे 5वे वंशज गंगाधर स्वामी, त्यांनी या गुरुचरित्राची निर्मिती केलेली आहे, रचना केलेली आहे. बरं, आज जर तुम्ही त्या गाणगापूर क्षेत्री गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. त्रिवेणी संगम पाहायला मिळतंय तुम्हाला. मंदिरापासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ते आहे. आणि त्या त्रिवेणी संगमावर ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे, त्यावेळेला लिहिलेलं आहे, ते सामर्थ्य आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्या त्रिवेणी संगमापासून तर खाली दत्त महाराजांच्या मंदिराच्या खालपर्यंत अष्टतीर्थ मांडलेली आहे. या गुरुचरित्रामध्ये अष्टतीर्थ त्याचं नाव दिलेलं आहे. अष्टतीर्थ व्रत कथा नाम असं काहीतरी त्या अध्यायाचं नाव आहे. त्याच्यामध्ये अनेक तीर्थ आहेत. मन्मथ तीर्थ आहे, अजून काय वेगवेगळ्या प्रकारची तीर्थ आहेत. ते प्रत्येक तीर्थाला नाव आहे. म्हणजे अमरजा संगमापासून ते खाली कल्लेश्वराच्या मंदिरापर्यंत, तिथे कल्लेश्वराचं मंदिर आहे, त्या कल्लेश्वराच्या मंदिराच्या खालच्या बाजूपर्यंत 8 प्रकारची तीर्थ आहेत. त्या ठिकाणी फक्त आता आपल्याला घाट पाहायला मिळतात. बरं का, फक्त घाट पाहायला मिळतात. आम्ही कधीतरी गेलो तर फक्त ते खेळणारे पाहतो ना, घरी येतो गाणगापूरला. पण हे जे गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे, मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते आजही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं काय माहितीये का, मधल्या तीर्थाच्या ठिकाणी, अष्टतीर्थापैकी मधलं तीर्थ जे एक आहे, त्या तीर्थाच्या ठिकाणी एका दासाचे, एका भक्ताचं, एका सेवकाचं शेत होतं. बरं का, आणि त्या ठिकाणी पार होता. त्या पारावर महाराज नेहमी बसलेले असायचे. जाता येता काय करायचं, महाराजांना नमस्कार करायचा आणि पुढे निघून जायचं. आता माणूस काय सहज नमस्कार करत नाही. कोणालाही नमस्कार करायचा झाला तरी काही ना काही स्वार्थ असतोच माणसाचा. तसा सहज नमस्कार करत नाही. तसं श्री गुरूंनी सहज विचारले, काय बाबा काय नमस्कार करतो, काय अपेक्षा आहे का? त्यावेळेला त्याने सांगितलं काय नाही म्हणे, बस हेच आपलं नेहमीच असतंय. ते घरदार जरा व्यवस्थित, संसार व्यवस्था जरा व्यवस्थित झालं का तर ऐक. त्यावेळेला त्याला सांगितलं, मग तू काय करतोय म्हणे, शेतावर चाललोय. ठीक आहे, मग तुझं शेत कापून टाक सगळं. काय नाही हो, पोटरे आलं होतं आताशी, पोटरे आलेलं धान्य कापायचंय, अजून निसावलं पण नाही काय. पण गुरूंच्या वचनावर विश्वास. सावकाराचे घेतलेले पैसे ज्या वेळेला सावकाराला कळलं काय आणि पोटऱ्या आलेलं धान्य कापून टाकलंय, त्यावेळेला पहिले त्यांनी पाठवलं आपले पहिले पैसे घेऊन. आता तो काय झालाय, उद्ध्वस्त झालाय, बर्बाद झालाय. बरं का, घरचे सगळे त्याला बोलायला लागले, घरचे बोलायला लागले, पोरं बोलायला लागली, बाई बोलायला लागली, तुम्ही कोणाच्या मागे लागला, कोणाचं ऐकलं, तुम्ही काय केलं, काय झालं, काय आता खायचं काय, सावकाराला द्यायचं काय, राहायचं कुठे, सगळे असं सगळे चिंताग्रस्त झाले. पण त्याच वेळेला नेमकं काय झाला, ओला दुष्काळ पडला. जे आलेलं धान्य लोकांचं सगळं निघून गेलं, वाहून गेलं. आणि यांनी मात्र कापलेलं जे होतं ना, ते कित्येक पटीने परत फटकरं फुटली त्याची, आणि कित्येक पटीने त्याला धान्य आलं. तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या मधल्या तीर्थाच्या ठिकाणी गेले तर आजही तो पार, आता त्यावेळेचा पार नसेल, त्याला डेव्हलप केला असेल, त्याला सुशोभित केलं असेल, पण ती जागा आजही पाहायला मिळते की त्या ठिकाणी राहून आणि दत्त गुरूंनी त्या शिष्याला त्या शेतामध्ये अनेक प्रकारचं धान्य उपलब्ध करून दिलं. म्हणजे अशा अनेक काही गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टी पाहण्यापेक्षा ह्या गुरुचरित्रामध्ये सगळ्या प्रकारचे धर्म मांडलेले आहेत. माणसाची कर्मकांडामध्ये सगळ्या प्रकारचे कर्म मांडलेले. तुम्ही कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं, म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर होईल. त्याचप्रमाणे पतिव्रतेचे धर्म, बरं का, पतिव्रता कशाला म्हणतात, सगळा धर्म कशा पद्धतीने राहावं, कशा पद्धतीने जगावं, हे सगळं ज्ञान ह्या गुरुचरित्रामध्ये मांडलेलं आहे. आणि ते पूर्णपणे दत्तगुरूंनी केलेल्या लीला, दत्तगुरूंनी केलेलं जे काही कार्य आहे, त्या कार्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला. अशा प्रकारे हा जवळजवळ 52 अध्यायांचा गुरुचरित्र. मला तरी वाटतं की आपण हा दत्तगुरूंचं मंदिर आहे. आणि आल्यानंतर बाबांना विचारलं, आपलं कडव बाबांना, शंकर बाबांना, काहीतरी 40 वर्षाच्या पुढे तुम्हाला या सप्त्याला झाले. 46 वर्ष, 46 वर्ष सप्ताह टिकवायचं बाबा. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या कलियुगामध्ये कित्येक ठिकाणी पाहायला मिळते सप्ताह चालू केला काय ना बंद झाला काय. 4 तप, 12 काठेच्या 4 तप पूर्ण व्हायला आलेत, आहे की नाही. मला तरी वाटतंय की बघा, म्हणजे हे साधं काम नाहीये. धर्म कार्य सप्ते चालू करणे सोपं आहे, पण टिकवणं एवढं कठीण आहे ना,
खूप कठीण आहे आणि ते कार्य आज तुम्ही करताय खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्मा दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही, कधीच काही कमी पडणार नाही. आणि जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला ना, जेव्हा वेळ मिळेल कधी कोणत्याही महिन्यामध्ये कधी, त्यावेळेला गुरुचरित्राचं पारायण तुम्ही ह्या करत असाल. माझ्यासारख्या लहान माणसाने सांगणं चुकीचंच आहे, पण तरी सुद्धा दत्तगुरूंचं स्थान आहे ना, गुरुचरित्राचं पारायण करत